त्यांच्याच हस्ते वसतिगृहाचं छत्रपती शाहू बोर्डिंग असं नामकरणही झालं. सर्व मुलं स्वतःची कामं स्वतः करायची. अगदी स्वयंपाकापासून सारं काही मुलं स्वतः करायची. अण्णांनी सर्वांना स्वावलंबनाचा मंत्र दिला होता. मुलं शिक्षण आणि वसतिगृहातील कामं मनापासून करत असत. पहाटे उठायचं, प्रार्थना करायची, पाणी भरायचं, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं आणि शाळेत जायचं. मुलांचा दिनक्रम सुरू झाला. वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेली मुलं पुढं मोठ्या हुद्द्यावर पोहोचली. कोणी सनदी अधिकारी, कोणी पोलीस महासंचालक, तर काही मुलांनी विधानसभाही गाजवली. वटवृक्षाच्या फांद्या दूरवर पोहोचल्या. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा यांनीही वसतिगृहाला भेट देऊन कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केला. हे वसतिगृह समाजानं दिलेल्या देणग्या आणि कर्मवीर आणि सौ लक्ष्मीबाईंच्या दागिन्यांवर चाललं होतं. 1932 मध्ये वसतिगृहाला 500 रुपयांचं अनुदान दिलं. महात्मा गांधींच्या हरिजन संघानंही मदत केली. महात्मा गांधींचे आशीर्वाद मिळालेले हे वसतिगृह आजही तसंच दिमाखात उभं आहे. कर्मवीरांनी घालून दिलेला स्वावलंबनातून शिक्षणाचा मंत्र येथे आजही तेवढ्याच तळमळीनं आणि श्रद्धेनं जपला जातो. पहाटे 5ला इथं मुलांचा दिवस सुरू होतो. घंटा वाजते. छोटी छोटी मुलंही झोपेतून पटकन उठतात, अंथरुणाच्या घड्या घालतात. प्रत्येक विद्यार्थ्याची घडी अगदी रेखीव आणि एकसारखी. सर्व मुलांच्या या वळकटीवर त्यांच्या नावाची पाटी लिहिलेली असते. अंथरुण ठेवायची कोठीही स्वतंत्र आहे. सर्वांची अंथरुणं त्याच ठिकाणी. मुलं शिस्तीनं कोठी देतात आणि आपली वळकटी ठेवतात. या कोठीची जबाबदारी ही एका विद्यार्थ्यावर असते. माझे नाव ओंकार महेंद्र चव्हाण. मी शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी आहे आणि मी बिछाना कोठीमध्ये आहे. सकाळी 5:40ला बेल झाली आहे आणि मुली बिछाना घेऊन बिछाना कोठीत आले आणि ते मी व्यवस्थित बिछाना लावून घेणार आहे. सर्व मुलांना कामं आणि जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. मुलं ती जबाबदारी निष्ठेनं पार पाडत असतात. या कोठीत अतिरिक्त चादरी, सतरंजा, ब्लँकेट सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं असतं. या वसतिगृहातील मुलांचा दिनक्रम आखीव असतो. सकाळी, दुपारी, सायंकाळीही प्रार्थना असते. मुलं दिवसा इतकीच प्रार्थनेतही रमतात. या प्रार्थनाही सकाळी, सायंकाळी, दुपारी कोणती आणि कोणत्या दिवशी कोणती प्रार्थना म्हणायची हे ठरलेलं असतं. सर्व प्रार्थना आणि त्यांचे दिवस, वेळा मुलांच्या पाठ असतात. प्रार्थनेनंतर मुलांच्या प्रातःविधींना सुरुवात होते. या वसतिगृहात 20 स्वच्छतागृह आहेत. त्यांचा वापरही मुलं शिस्तीने करतात. कोणत्या विद्यार्थ्यानं कोणतं स्वच्छतागृह वापरायचं हेही ठरलेलं असतं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम ही उक्ती
येथे न चुकता मुलं आचरणात आणतात. एक विद्यार्थी मुलांना ब्रशवर पेस्ट देतो. दात घासून पाण्याच्या टाकीजवळ नळावर दात स्वच्छ धुतात. त्यानंतर स्नान. या ठिकाणी सर्व मुलांचं स्नान वेळेत व्हावं यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. इथं कोणी दुसऱ्याचा साबण वापरत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र साबण, स्वतंत्र टॉवेल. मुलांचे टॉवेल, बनियन, अंडरपॅन्ट सर्वजण एकाच ठिकाणी वाळत घालतात. वसतिगृहात येणाऱ्या प्रत्येकाला याचं आश्चर्य वाटतं की या कपड्यांची अदलाबदल कशी होत नाही. या प्रत्येक कपड्यावर मुलांची नावं लिहिलेली असतात. त्यामुळं मुलं अचूक आपलाच टॉवेल घेतात. स्नान झाल्यानंतर एक विद्यार्थी प्रत्येक मुलाला डोक्याला लावण्यासाठी तेल देतो. मुलं केस विंचरतात. असं स्वच्छतेला इथं फार महत्व दिलं जातं. त्यामुळं आजार, संसर्गजन्य रोग यापासून मुलांचा बचाव होतो. तसंच आरोग्यही चांगलं राहतं. त्यानंतर मुलांना सकाळचा नाश्ता दिला जातो. मुलांची जेवण आणि नाश्त्याची भांडी एका खोलीत व्यवस्थित ठेवलेली असतात. या कोठीची व्यवस्था एक विद्यार्थी पाहतो. पोरं नाश्ता करताना प्लेटा देतो, जेवण करताना ताटं देतो. पोरांची स्वच्छता करून घेतो. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. नाश्ता, जेवण यासाठी प्लेट घेताना मुलं गडबड गोंधळ करत नाहीत. सारं काही शिस्तीनं येतं चालतं. ही धान्याची कोठी. ही कोठी ही विद्यार्थीच सांभाळतात. माझे नाव अमोल पांडुरंग गेलमर. मी धान्य कोठी मंत्री आहे. मी सकाळचा नाश्ता, सकाळचे जेवण, दुपारचा नाश्ता व संध्याकाळचे जेवण इथे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून ते देतो. सर्व धान्याची इथे अतिशय काळजी घेतली जाते. धान्य खराब होऊ नये, ते वाया जाऊ नये यासाठी खास स्टीलच्या पिंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजीपाला जाळीच्या रॅकमध्ये ठेवला जातो. या वसतिगृहाची स्वतःची पिठाची चक्की आहे. दळलेलं पीठ, डाळी, बेसन सर्व धान्य पिपात झाकून ठेवलं जातं. दररोजच्या भोजनासाठी कोठी कीपर विद्यार्थी आवश्यक तेवढं सर्व धान्य मोजून देतो. या कोठीत तेलाचे डबे, मीठ, मसाला व्यवस्थित ठेवलेला आढळतो. मुलांच्या जेवणात चवीला पापड आणि लोणचीही असतात. आता सुरू झालाय सकाळचा नाश्ता. वसतिगृहातील मुलांसाठी मावशी स्वयंपाक करतात. त्याही स्वयंपाकगृहात अतिशय स्वच्छता राखतात. मुलांना जेवण चांगलं मिळावं यासाठी त्याही स्वयंपाकात जीव ओततात. त्या अन्न पदार्थाची अतिशय काळजी घेतात. कधी काळी वसतिगृहातील मुलांना रयत माऊलीनं स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून घातला होता. त्याची आठवण या मावशी नेहमी ठेवतात. नाश्त्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या प्लेट स्वतः स्वच्छ करतात. ओळीनं जाऊन प्लेट भांड्याच्या कोठीत व्यवस्थित ठेवल्या जातात. नाश्त्यानंतर मुलांची अभ्यासाची तयारी सुरू होते. कर्मवीरांनी दिलेल्या शिक्षणाच्या संधीचं सोनं करण्यासाठी सर्व मुलं मन लावून अभ्यास करतात. मुलांसाठी लागणारं शालेय साहित्य वसतिगृहातूनच दिलं जातं. या साहित्यासाठी वसतिगृहात स्वतंत्र खोली आहे. त्यामध्ये शालेय साहित्य आणि इतर गरजेचं साहित्य व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं. सर्व साहित्याची नोंद रजिस्टर मध्ये केलेली असते. याच खोलीत मुलांची दप्तरही असतात. अभ्यासानंतर मुलं या खोलीत दप्तर आणून ठेवतात. वसतिगृहाच्या प्रशस्त हॉलमध्ये मुलं अभ्यास करतात. वसतिगृहात स्वतंत्र वाचनालयही उभारण्यात आलंय. मुलं दररोज मासिक, वृत्तपत्र वाचतात. त्यांच्या ज्ञानात व्यवहारी ज्ञानाची भर पडावी याची काळजी वसतिगृहाच्या वतीनं घेतली जाते. मुलांच्या या वाचनानंतर वेळ झाली आहे सकाळच्या भोजनाची.
मुलं शिस्त